मी आज आलो आहे प्राणी संग्रहालयामध्ये। या ठिकाणी अस्वल दिसत आहे, झूम केलेला आहे मी, क्लिअर दिसत नाही कारण खूप लांब आहे ते। पर्यटकावरती हमला करू नये किंवा त्यांना इजा पोहोचू नये किंवा पर्यटकही त्यांना इजा पोहोचू नयेत म्हणून हे इतकं अंतर दिलेलं आहे। या ठिकाणी झाडे बघा, पर्यटक दिसत आहेत येत असलेले, लांबूनच त्यांना पाहावं लागतंय। मोठी मोठी झाडं आहेत, चांगलं वातावरण आहे। हे असे पर्यटक येतात पाहायला, तिकीट काढून या ठिकाणी पाहायला येतात। अंतर भरपूर आहे, समोर पाण्याचा टब दिसत आहे, म्हणजे खोदलेला आहे, पाण्याचा सिमेंटचा बनवलेला दिसतंय, लांबून पाहावं लागत आहे। एकच दिसत आहे या ठिकाणी अस्वल, काय ते जा हे करतंय, एक ठिकाणी बसून नाही येते। जसं एकेकांत मॉर्निंग वॉकला जाते, या ठिकाणी सर्वच प्राणी मॉर्निंग वॉक करत असे दिसत आहेत। हे आहे हरिण, हे हरिण आहे, शिंग असलेलं हरिण आहे। या ठिकाणी असं वातावरण आहे, झाडं जास्त करून तर बांबूची झाड आहेत या ठिकाणी। बांबूच्या झाडांचं व्यवस्थित या ठिकाणी पहा, बेंगॉल टायगर आहे, म्हणजे पांढरा वाघ। महाराष्ट्रामध्ये पिवळ्या पट्ट्याचा आणि काळ्या पट्ट्याचा वाघ बघायला मिळतो। हा आहे बंगालचा टायगर, बंगालचा वाघ। याच्या अंगावर काळ्या पट्ट्या आणि पांढरा रंग आहे। हा पण मॉर्निंग वॉक करत आहे। या ठिकाणी कुठलाही प्राणी एका ठिकाणी सुस्त बसून नाहीये। पुढे एक सुस्त बसलेला प्राणी भेटला मला, पुढे बघूत आपण, पण प्रत्येक प्राणी हा आपला चालतच आहे, एका ठिकाणी सुस्त बसून नाही। आणि पर्यटकापासून ते त्या प्राण्यापर्यंत अंतर भरपूर आहे, जेणेकरून ते एकमेकाला इजा पोहोचणार नाहीत। हा आहे याक, याला मराठीमध्ये गवा म्हणतात, म्हशीसारखा किंवा रेड्यासारखा, फक्त त्याची शारीरिक बनावट ही मजबूत असते। जंगली प्राणी आहे ना तो। अजूनही पुढे प्राणी आहेत, व्हिडिओ पूर्ण पहा। हे आहेत मोठे मोठे विशाल असे वृक्ष, या ठिकाणी बघण्यासारखे वाटले म्हणून त्यांचे पण व्हिडिओ बनवला। हे आहे दुसरं हरिण, याचे शिंग हे सरळ आहेत, आणि मग जे हरिण पाहिलं होतं त्याचे शिंग हे वाकडे वाकडे होते। ह्याचे शिंग दोनच आहेत आणि एकदम स्ट्रेट लाकड बांधल्यावानी। हे आहे नीलगाय, झूम करून जवळ सोबत त्याच्या खाली कावळे सुद्धा खात आहेत त्याच्यासोबत, इतर पक्षी। यांना प्रोटेक्शन किंवा यांच्या पर्यटकापासून यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी मोठा असा एरिया या ठिकाणी कंपाऊंड करून घेतलेला आहे। हे पहा, खूप मोठा एरिया आहे, आणि पर्यटकांमधील यांच्यामध्ये अंतर तर दिलेलंच आहे। वरून त्या ठिकाणी असा खड्डा केलेला आहे की ते त्या ठिकाणी चढू शकत नाहीत वरी, आतल्या बाजूला ज्या ठिकाणी आपण थांबून पाहत आहोत त्या ठिकाणी याच्या खाली एक खड्डा आहे, तर तो यांना ओलांडता येणार नाही। हे आहे बॅरिकेड्स, सिमेंटचं बनवलेलं आहे, याला कलर दिलेला आहे। पर्यटक येतात पाहायला, मी पण आहे या ठिकाणी। मी व्हिडिओ बनवला आणि नंतर ऍड करत आहे। हे आहे तिसऱ्या प्रकारचं हरण, याला शिंग नाहीत, त्याची वेगळी जात आहे। या ठिकाणी खूप हरण आहेत, त्याच्या अंगावर पांढऱ्या पट्ट्या आणि शेळीसारखं दिसतं, हे चप्पळ असतं पळायला। हे आमच्या शेतामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतात। इतर प्राणी पाहायला मिळावे म्हणून या ठिकाणी प्राणी संग्रहालयामध्ये यावं लागतं। अजून भरपूर प्राणी आहेत पुढं। हा आहे कोल्हा, हे पहा यांची जॉगिंग चालू आहे। मी म्हणलं ना, इथं एकही प्राणी शांत बसून नाही, प्रत्येक प्राणी
वॉकिंगच करत आहे. बरोबर आहे, त्यांना ही जागा अपुरी पडत असेल तर ते स्वतःच्या जंगलामध्ये स्वतःच्या मालकी हक्काच्या एरियामध्ये असते, त्या भरपूर फिरले असते, पळले असते. पण या ठिकाणी ह्यांना एकाच ठिकाणी गोल गोल फिरावं लागतंय, जागा अपुरी पडते. हे चपळ प्राणी आहेत. हा आहे तरस, याला हायना म्हणतात. हा दिसत नाहीये कारण हा त्या दगडाच्या चावडीखाली जाऊन बसलेला आहे, उठला नाही, आणि त्याला डिस्टर्ब करणं आम्हाला योग्य वाटलं नाही. आणि ते नियमाच्या विरुद्ध पण आहे त्यांना डिस्टर्ब करणं. म्हणून लांबून शूट करायचा प्रयत्न केला, दिसत नाही व्यवस्थित, झूम करून पण नाही आलं क्लिअर. हा माझा मुलगा आहे. हत्ती आहे समोर, हत्तीची तो सोड कशी असे दाखवत आहे. या ठिकाणी आहेत हत्ती, हे पहा 2 हत्ती आहेत. ठीक आहे. या ठिकाणी लेकरांना खेळायला चांगलं पटांगण असल्यामुळं रस्ता मोठा बनवला आहे या ठिकाणी खेळायला, पर्यटकांना थांबायला यायला जायला. तसंच इलेक्ट्रिक वाहन सुद्धा आहे या ठिकाणी. स्पॉट पासून इथपर्यंत आणतात आणि प्राणी दाखवून त्याला वापस घेऊन जातात. या ठिकाणी खाली आहे मोराचं ठिकाण आहे, पण ते जाळी असल्यामुळे ते शूट केलं नाही. वापस चाललोय. जाळी खूप मोठी आहे त्या ठिकाणी, मोर दिसतच नव्हते मधून, डोळ्यांना दिसत होते पण कॅमेरा दिसत नव्हते. आता हे पहा, हे आहे स्नेक, सर्पग्रह. दिसते तुम्हाला साप? या ठिकाणी खूप साप आहेत या ठिकाणी. जाळी असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बनवता आला नाही, तरी सुद्धा खूप सारे साप दिसलेत. हे पहा, सुस्त पडलेत. वरी फॅन चालू आहे हवेला. एवढे साप आहेत या ठिकाणी. बाबा पहिली बार इतके साप बघितले मी. चुकून एखादा साप असा घरी कुठं निघाला, शेतात निघाला, रानावनात निघाला तर तो बघितलेला, पण या ठिकाणी सुस्त पडलेले साप पहिली बार बघितले. पहा इथे एक आहे, एकटाच जिबळा चाट आलाय, बाकी सगळे सुस्त पडलेत. काय विचार करलाय की काय नाही. त्या ठिकाणी पलीकडे दिसत ढिगारा. बघा ही ढिगारा वरी थोडं पलीकडे, हिच्याकडे ध्यान केलंय मी केंद्रित. थोडं पलीकडे पण आहे त्या ठिकाणी. इतके साप आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा सापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे पहा ढिगारा सापाचा. हा आहे हिरवा साप, ग्रीन स्नेक. कदाचित हा विषारी असेल. या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती लिहिलेली आहे, पण मी व्हिडिओ बनवत असताना मला उशीर झाल्यामुळे होईल तेवढा प्रयत्न केला आहे मी. पण या ठिकाणी यांना जे काही हिरवं दिसत आहे हे सगळं प्लास्टिकचं आहे, नैसर्गिक नाहीये. हे आहे क्रोकोडाईल, मगर. ही मगर, मी तिला थोडासा आवाज दिला का झोपलीस म्हणून, उठ म्हणून, तर लगेच लाजली का भिली काय केली तिलाच माहिती, तोंड लपवली तिनं. बघा मला वाटलं प्लास्टिकची असेल म्हणून आवाज दिला, तर लगेच ती खरंच हालचाल केली तिनं. ती बरं हालचाल केली म्हणून आम्हाला खरं वाटलं ही खरी मगर आहे. हे आहे सी टर्टल, समुद्रात राहणारा कासव. आपण नॉर्मल कासव बघितले जे आपल्या नदीमध्ये असतात, तळ्यात असतात. हा आहे अजगर म्हणजे पायथन. याने सुद्धा आपलं तोंड लपवलं थोड्या वेळानं. बघा बाजू बघा, त्याला मी काहीतरी बोललो, विचारलं, त्याला आवाज ऐकून त्याने पण आपलं तोंड लपवलं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.